नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मान पंचायत समितीत 10 पंचायत गण आहेत. या 10 गणामध्ये आपल्या पाहिलं तर विजयी उमेदवाराचा खरं तर एक इतिहास आहे आणि तो इतिहास आहे तो म्हणजे खरं तर या 10 पैकी 8 जे पंचायत समितीचे सदस्य आहेत त्या पंचायत समितीच्या सदस्यांना सरपंच म्हणून काही जणांना काम करण्यास संधी मिळालेली आहे. काही जणांना सरपंचाचा वारसा कुटुंबाला लाभलेला आहे. खरं तर कुणाला कुटुंबाचा वारसा सरपंचाचा लाभलेला आहे आणि कुणाला सरपंच म्हणून काम करण्यास संधी मिळालेली आहे. अशी विविध माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. खरं तर मान पंचायत समितीतला पहिला गण आहे तो गण आहे मलवडी गण आहे आणि मलवडी गणात बाळासाहेब कदम हे पंचायत समितीचे सदस्य निवडून आलेले आहेत. ते परकंदी गावचे सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर आपण आंधळी गणात आलो तर आंधळी गणाचे विद्यमान पंचायत समिती सदस्य अर्थात बिनविरोध म्हणून जे निवडून आलेले आहेत ते अर्जुन तात्या काळे आहेत. अर्जुन तात्या काळे हे आंधळीगावचे सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तात्यांनी. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मी काळे या पंचायत समितीच्या सदस्या होत्या. त्यानंतर तात्या जिल्हा परिषदच्या पोट निवडणुकीत निवडून आले आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर सध्या ते सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक आहेत आणि आता आंधळी गणातून त्यांची भाजपतर्फे बिनविरोध निवड झालेली आहे. त्यानंतर आपण बिदाल गणात आलो तर बिदाल गणातील सौ उषा संजय भोसले या आहेत. त्यांचे सासरे दादासाहेब भोसले हे बिजवडीचे सरपंच होते. त्यानंतर त्यांचे पती उषाताई भोसलेंचे पती संजय भोसले हे बिजवडीचे उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव उषाताईंचे चिरंजीव आहेत ते अमित भोसले आहेत. तेही माजी उपसरपंच बिजवडीचे आहेत. खरं तर ताईंना सरपंच आणि उपसरपंच असा हा त्यांना वारसा लाभलेला आहे. त्यानंतर आपण आलो तर वावर हिरे गण येतो. वावर हिरे गणाचे विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत राजाराम महादेव बोराटे आहेत. बापूनी राजाराम बोराटे यांना सर्वजण बापू म्हणतात. बापू हे उपसरपंच अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्यानंतर सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. विशेष म्हणजे शिंगणापूर मोही पतसंस्थेचे चेअरमन आहेत. शिंगणापूर मोही पतसंस्था स्थापन झाल्यापासून ते आत्तापर्यंत संचालक चेअरमन असं त्यांना दीर्घकाळ काम करायला मिळालेलं आहे. आणि खरं तर एक त्या परिसरात बापूंचं एक काम करणारा माणूस आपले बापू अशी त्यांची एक नावाची वलय आहे किंवा व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र ओळखलं जात आहे. त्यानंतर आपण मारडी गणात आलो तर मारडी गणले सो प्रियंका भुजंगराव जगदाळे या उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत पंचायत समितीवर. त्यांचे वडील प्रियंका जगदाळेंचे वडील श्रीराम भाऊ पाटील हे सरपंच होते. मान पंचायत समितीचे सभापती होते आणि मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत आणि त्याचबरोबर सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचे ते संचालक आहेत. हा त्यांचा प्रियंका जगदाळे यांचा माहेरचा वारसा आहे. आता सासरचा वारसा बघितला तर प्रियंका जगदाळे यांचे सासरे बाळासाहेब जगदाळे त्यांना सर्वजण भाऊ म्हणतात. भाऊ सातारा दूध संघाचे चेअरमन मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनेक वर्ष सभापती होते आणि सहकारात खूप चांगलं काम केलेलं आहे. असे हे भाऊंचं व्यक्तिमत्व आहे. भाऊंच्या नंतर त्यांच्या पत्नी कांताताई जगदाळे या राणंच्या सरपंच म्हणून त्यांना काम करण्यास संधी मिळालेली आहे. त्याचबरोबर प्रियंका ताईंचे हे आहेत दीर आहेत ॲडव्होकेट सूर्याजी जगदाळे हे राणंचे
उपसरपंच होते आणि मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असं त्यांना राजकीय वारसा आहे. त्यानंतर आपण वरकुटे मसवड गणात गेलो तर सौ कल्पना जगन्नाथ विरकर या आहेत. बबनदादा विरकर यांच्या त्या सुनबाई आहेत. बबनदादाच्या पत्नी सौलतिका बबनदादा विरकर या मान पंचायत समितीच्या सभापती आहेत. खरं तर त्यांना कल्पना विरकर यांना मान पंचायत समितीचा सभापतीचा वारसा लाभलेला आहे. त्यानंतर आपण गोंदवले गणात आलो तर गोंदवले गणाच्या त्या सदस्य आहेत नवीन निवडून आलेल्या आहेत त्या गौरी दिलीप तुपे आहेत. गौरी तुपे यांना जो वारसा लाभलेला आहे त्यांचे वडील दिलीप तुपे आणि आई कमल तुपे या जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून त्या दोघांना पती पत्नींना काम करायला संधी मिळालेली आहे. आणि गौरीताईंना जिल्हा परिषदेचा सदस्याचा वारसा आहे आई वडिलांचा. कृषी गणातून डॉक्टर राजेंद्र खाडे हे निवडून आलेले आहेत आणि डॉक्टर राजेंद्र खाडे हे जिल्हा नियोजन समिती सदस्य आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या घरात आई सौ शांताबाई मधुरकर खाडे या पळशीगावच्या सरपंच आहेत. खरं तर त्यांनाही राजकीय वारसा आहे डॉक्टर साहेबांना. त्यानंतर आपण कुकडवाड गणात गेलो तर कुकडवाड गणातल्या सौ माधवी तानाजी काटकर या पंचायत समितीच्या सदस्य आहेत. त्यांचे पती तानाजी काटकर हे पंचायत समितीचे सदस्य म्हणून गेल्या वेळेला होते. हा सासरचा वारसा आहे आणि त्यांचे सासरे तेही कुकडवाडचे सरपंच होते. हा सासरचा वारसा आहे. तसा माहेरी पण माधवीताईंना राजकीय वारसा आहे. माधवीताईंचे वडील हरिदास जगदाळे हे डाळमोडीचे सरपंच होते. त्याचबरोबर विद्याताईंचे बंधू विजयकुमार शिंदे हे डाळमोडीचे उपसरपंच आहेत. आणि त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना समितीचे ते खटावचे अध्यक्ष आहेत. हा त्यांचा राजकीय वारसा आहे. त्यानंतर आपण जर वरकुटे मलवडी गणात गेलो तर वरकुटे मलवडी गणात विक्रम शिंगाडे हे बनगरवाडीचे विद्यमान सरपंच आहेत आणि सरपंच म्हणून काम केल्यानंतर त्यांना पंचायत समितीत येण्याची संधी मिळालेली आहे. खरं तर हा आपण सगळा इतिहास बघितल्यानंतर खरं तर पंचायत समितीत येईपर्यंत खरं तर काही सदस्यांनी सरपंच उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि काही कुटुंबांना वारसा लाभलेला आहे सरपंचकीचा, पंचायत समितीचा सदस्यांचा आणि सभापतींचा. हा सर्व इतिहास आपण बघितलेला आहे. खरोखरच अतिशय खरं तर सरपंच म्हणून केलेला कामाचा ठसा या सदस्यांच्या पाठीशी आहे. कुटुंबात सरपंच म्हणून ज्या व्यक्तीने काम केलेलं आहे तेही काम या लोकांच्यासाठी आदर्श आणि प्रेरणा देणारं ठरलेलं आहे. खरं तर या दोन्हीच्या माध्यमातून म्हणजे कुटुंबातील सरपंच झालेला म्हणजे सरपंच म्हणून केलेल्या कामाचा वारसा आणि स्वतः सरपंच म्हणून केलेलं काम हे अनुभवाची शिदोरी या पंचायत समितीच्या सदस्यांच्या पाठीशी आहे. खरं तर या लोकांना जनतेचे प्रश्न काय आहेत हे माहीत आहेत, विकासाचे प्रश्न कसे सोडवायचे हे माहीत आहेत आणि शासन दरबारी कसे हे प्रश्न सुटतील याचाही अनुभव या पाठीशी आहे. त्याच्यामुळे पंचायत समितीचं सदस्य म्हणून काम करताना नक्कीच नवीन जे सदस्य निवडून आलेले आहेत त्यामध्ये 5 भाजपचे आहेत आणि 5 राष्ट्रवादीचे आहेत. भाजपमध्ये अर्जुन तात्या काळे आहेत, बाळासाहेब कदम आहेत, सौ उषा भोसले आहेत, राजाराम बोराटे आहेत आणि डॉक्टर राजेंद्र खाडे हे भाजपचे आहेत. आणि राष्ट्रवादीकडे गेलं तर राष्ट्रवादीमधून गौरी तुपे, सौ कल्पना विरकर आहेत, सौ प्रियंका जगदाळे आहेत, सौ विद्या काटकर आहेत आणि विक्रम शिंगाडे हे राष्ट्रवादीचे आहेत. ह्या सर्वांच्या पाठीशी विकास कामं करण्याचा, लोकांच्या जनतेचा प्रश्न सोडवण्याचे एक कसब आहे, कौशल्य आहे. त्याच्यामुळे भविष्यकाळात नक्कीच हे 10 सदस्य आहेत ते चांगले काम करतील आणि मान पंचायत समितीच्या कामामध्ये स्वतःच्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवतील. ही खरं तर एक अपेक्षा मतदारांना आहे.
त्याचबरोबर या 10पैकी काही म्हणजे सभापती आणि उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. आता ती कुणाला मिळणार आहे हे आपल्याला नंतर कळणार आहे. पण एक मतदार राज्यामध्ये एक प्रश्न पडतो की जे आता पंचायत समिती सदस्य निवडून आलेले आहेत त्यांचं कार्याचा लेखाजोखा काय आहे, कुठं कुठं त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर आजच्या मंदेश भूषणच्या या व्हिडिओमध्ये आपण तोच विषय घेतलेला आहे की जे नवीन सदस्य आलेले आहेत त्या सदस्यांनी स्वतः सरपंच म्हणून काम केलेलं आहे, घरात सरपंच काम केलेल्याचा वारसा या लाभलेला आहे. त्यामुळं नक्कीच भविष्यकाळात एक चांगल्या पद्धतीने हे नवीन आलेले सदस्य नक्कीच काम करतील. खरं तर आपण सर्वजण मतदार राजा आणि मंदेश भूषण परिवार त्यांना परिवाराच्या वतीनं आपण त्यांना शुभेच्छा देऊया. हा आगळा वेगळा विषय नक्कीच सर्वांना आवडेल. धन्यवाद.